नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शिल्लक राहिलेल्या वरणापासून भजी बनवून दाखवणार आहे। तर बघा अशा पद्धतीचे आहे वरण बनवलं होतं मी आणि ही अर्धी वाटी आहे, म्हणजे वाडगच आहे ही। तर अशा पद्धतीत ह्यात कोणती कोणती डाळ होती, ह्याच्यामध्ये तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ। तुरीची डाळ 1 वाटी असली की ना तर अर्धी वाटी मसूरची डाळ आणि त्याच्यापेक्षा चौथा भाग आपली मुगाची डाळ टाकायची। अशा पद्धतीने मी एकत्र करून हे वरण बनवलं होतं। तर आपण आता हे वरण ह्या वाडग्यामध्ये काढून घेऊया आणि आपण ह्याच्यामधला काही कढीपत्ता वगैरे काढून घेऊया। ह्याच्यामधनं मी फक्त कढीपत्ता काढून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया। 1 वाटी पत्ता कोबी घेतलेला आहे, असं बारीक चिरलेला, जास्त बारीक पण नाही जास्त असं मोठा पण नाही। 1 वाटी फ्रेश मका आहे, ती चॉपरला थोडीशी अशी आबडधोबड करून घेतलेली आहे। अशी अख्खी टाकायची नाही, फुटली पाहिजे मका। एकदम जरी बारीक केली तरी पण चालू शकते। 1 मीडियम आकाराचा कांदा अशा पद्धतीत बघा कापून घेतलेला आहे। बारीक कापला तरी पण थोडासा चालू शकते। ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर, त्याच्यामध्ये टाकायचे छोटा अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घेतलेला आहे। थोडीशी हिंग पावडर, वरणामध्ये पण हिंग पावडर होती तरी पण मी टाकलेली आहे थोडीशी। सफेद तीळ 1 चमचा, जो चमचा घेतलेला आहे ना ह्या चमच्याच्या मापाने 1 चमचा सफेद तीळ घेतलेले आहे। छोटा अर्धा चमचा धने घेतलेले आहेत दरदरे करून। ह्याच्यात टाकणार आहे फक्त मिरची कुटून घेतलेली आहे, कारण आपण फोडणीमध्ये लसूण वगैरे टाकला असतो तर त्यासाठी मी ह्याच्यामध्ये लसूण नाही टाकलेला। थोडीशी हळद, वरणामध्ये पण हळद आहे तरी पण मी थोडीशी हळद टाकलेली आहे। ह्याच्यामध्ये टाकायचं 1 चमचा तांदळाचं पीठ, चवीप्रमाणे टाकायचे मीठ थोडंसं कमीच टाका कारण की डाळीला पण मीठ असतं। आता त्यात टाकणार आहे मी बेसन पीठ। आता बेसन पीठ किती टाकायचं, 4 ते 5 चमचे फक्त बेसन पीठ टाकायचं आहे। हे बघा 1 वाटी घेतलं होतं त्यातलं अर्ध्या वाटीला पण थोडंसं कमीच टाकलेलं आहे मी। मिक्स करून घेऊया। आता मिक्स हातानंच करायचे आपल्याला। आता ह्याच्यामध्ये तुमच्याकडे जर पालक असेल तर पालक पण टाकू शकता। आता हे मी वरण घेतलेलं आहे, तुमच्याकडे आमटी वगैरे जर असेल ना ती जरी तुम्ही टाकली तरी पण, त्याचे जरी बनवलं तरी पण चालू शकते। किंवा बटाट्याचं कालवण जे असतं का नाही त्याचं सुद्धा पण बटाटे काय करायचे हाताने असे फोडून घ्यायचे। आणि जर तुम्हाला भजी जर त्याची बनवायची नसेल तर मग तुम्ही असं थालपीठ बनवू शकता, कारण की त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ असं एकत्र करून थालपीठ बनवा। तशी पण तुम्ही मला जर कमेंट केली तर मी तुम्हाला तसं पण बनवून दाखवेन। बघा ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ टाकायचं नाही आहे, एवढंच पीठ टाकायचं आहे। मस्त असं मिक्स झालेलं आहे। आता आपण बनवायला घेऊया। तर त्याच्या अगोदर आपण सोडा टाकायचे, बघा एवढा सोडा घेतलेला आहे। 1-2 चिमूट फक्त घ्यायचा, जास्त घेतला नाही तरी चालू शकते, पण आपण ह्याच्यामध्ये तर जरूर टाका। एकदम थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यावर आणि चांगलं मिक्स करायचं। तेल ठेवले बघा गरम करायला आणि चांगलं कडक झालेलं आहे गरम। आता आपण सोडून घेऊया। तर बघा अशा पद्धतीत सोडायच्यात आपल्याला, मोठे मोठे सोडायचे, जास्त बारीक नाहीत सोडायचे। मी सोडून घेते। आता सोडून घेतलेत बघा। गॅस आहे मीडियम, फास्ट जरी केला तरी चालेल। गरम झाल्यानंतर तेल थोडंसं आपण सोडत आलं का नाही की मग फास्ट जरी केला तरी चालेल। आता 1 मिनिटभर आपण ह्याचा थोडासा फेस कमी होऊन देऊया आणि मग हलवूया। फेस कमी झालेला आहे बघा आणि पहिले टाकलेले बघा कसे लाल झालेले आहेत ते। आता तुम्ही मला विचारायला तेलकट होतात का, तर बिलकुल नाही। तर गोल्डन कलरवर आपल्याला हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। मस्त बघा असा कलर आलेला आहे, छान फ्राय झालेले आहेत। आता आपण एक काढून घेऊया। अशा पद्धतीने नितळून घ्यायचे बघा कधी पण। आणि तुमचा एक प्रश्न असेल तेलकट होतात का, तर बिलकुल तेलकट होत नाहीत। मी तुम्हाला तर हे एक तोडून पण दाखवते। भजी बघा मी काढून घेतलेली आहे ती शिल्लक राहिलेल्या डाळीची। आता हे बघा तुम्हाला एक तोडून पण दाखवते। वरून क्रिस्पी, आतून एकदम सॉफ्ट, बघा सगळं जाळीदार असे मस्त होतात अशा पद्धतीमध्ये। आता मला खूप सारे असे कमेंट आल्या होत्या की आमचे कधी कधी असं केलं तर भजी तेलकट होतात। तर तुम्हाला मी ह्याची एक मस्तपैकी एक आयडिया सांगते। जर तुमचे तसे होत असतील, होतात कधी कधी तेलकट, तर त्याच्यामध्ये काय करायचं, एक अर्धा चमच्याला कमी असं लिंबाचा रस टाकायचा। त्याच्यामुळे काय होतात भजी आपले तेलकट होत नाहीत आणि तेल जास्त वडून घेत नाहीत। जर तुमची तशी होत असेल तर 5-6 थेंब जरी टाकलं का नाही लिंबाच्या रसाचं तरी पण चालू शकते। पण अशा पद्धतीत जरूर बघा। तुम्हाला मी अजून एक तोडून दाखवते बघा, किती मस्त असे जाळीदार होतात, छान होतात। आता तुमच्या डाळीप्रमाणे तुम्हाला पीठ टाकायला पाहिजे बरं का, की जसे तू आता 1 वाडगभर डाळ होती तर त्याच्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ टाकू शकता। पण असं एकदा जरूर करून बघा। जर असं नाही करायचं तर तुम्ही सेम कालवलेल्या पद्धतीनं सरळ थालपीठ करू शकता। डायरेक्ट तव्यामध्ये थापून करायचं, मस्त लागतं चवीला। एकदा जरूर करा। आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।